नमस्कार, मी बाबासाहेब बडे स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुम्हाला अगोदर पडत होते, आता पडत नाहीत. त्याच्या मागची कारणं काय आहेत? ते आपण जाणूनच घेणार आहोत. त्यापूर्वी आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत, की लाडक्या बहिणीचे हप्ते अगोदर पडत होते, आता का पडणार नाहीत? त्यापूर्वी समजून घेऊ जरा, की लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली होती? तर आपणा सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजना जुलै 2024ला सुरू झालेली होती. ज्यावेळेस 2024ला महाराष्ट्रामधील विधानसभेचे इलेक्शन लागलेलं होतं. इलेक्शनच्या शायद 2 ते 3 महिन्याच्या अगोदरच लाडकी बहीण योजनेला सुरुवात झालेली होती. आणि त्यावेळेस मित्रांनो, अटी लावलेल्या होत्या. पण अटी लावलेल्या असून सुद्धा ज्यावेळेस फॉर्म भरले गेले, त्यावेळेस काही महिला अटीमध्ये बसत होत्या, तरीसुद्धा फॉर्म अप्रूव्ह केले गेले. म्हणजे फॉर्म भरल्याच्या नंतर 2 तासामध्ये फॉर्म अप्रूव्ह झाल्याचा मेसेज मी स्वतः पाहिलेला आहे. आणि ही योजना आपल्या सर्वांना माहीत आहे 21 ते 65 वयोगटातील महिलांना होती. परंतु काही महिलांनी फॉर्म लगेच अप्रूव्ह होत होते म्हणून आपल्या आधार कार्डवरील वय कमी करून म्हणजे ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा महिलांनी 65 वर्षापेक्षा वय कमी केलं. फेक आधार कार्ड बनवून आणि फॉर्म भरले. ते फॉर्म अप्रूव्ह केले गेले. त्यामागचा फक्त एकच उद्देश होता सरकारचा, की इलेक्शन लागलेलं होतं. जेवढे फॉर्म येतील तेवढे अप्रूव्ह त्यांना करायचे होते आणि तुम्हाला फक्त पैसे द्यायचे होते. त्यांना मतदानाचे पैसे तुम्हाला द्यायचे होते. मतदानाचे पैसे त्यांनी योजनेच्या मार्फत तुम्हाला दिले. फक्त एवढाच फरक आहे. त्यामुळं तुम्हाला सुरळीत मतदान होईपर्यंत आणि मतदानाच्या नंतरही 2, 3, 4 महिने हप्ते सुरळीत पडले. त्याच्यानंतर त्यांनी अटी काढल्या आणि फॉर्म रिजेक्ट करायला सुरुवात केली. बरोबर आहे की नाही? कारण इलेक्शन झालेलं आहे. आता त्यांना काहीही घेणं-देणं नाही. त्यामुळं त्यांनी त्याच्यानंतर अटी काढल्या. आधीही अटी काढल्या होत्या, पण इलेक्शनमुळं त्या लागू केल्या नाहीत. फॉर्म रिजेक्ट केले नाहीत. त्याच्यानंतर ई-के-वाय-सी आणली, ह्या अटी आणल्या. यामध्ये त्यांनी जवळ आता 54 लाख महिना वगळलेले आहेत. फॉर्म रिजेक्ट केलेले आहेत. अटीमध्ये बसणाऱ्या तर वेगळ्याच, पण ई-के-वाय-सीमुळे सुद्धा लाखो महिला वगळल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत हा असा या योजनेचा इतिहास आहे. तुम्ही जर परेशान होत असाल, तुम्हाला अगोदर हप्ते पडले होते, आता पडत नाहीयेत, तर त्याचे फक्त 3च कारण आहेत, जास्त नाही. एक कारण आहे, की तुम्ही अटीमध्ये बसत आहात, म्हणजे अटी त्यांनी लावलेल्या आहेत, की तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल, तर तुम्हाला हप्ता पडणार नाही. त्याच्यानंतर अगोदर पडत असेल, का? इलेक्शनमुळं, पण आता पडणार नाही. लक्षात घ्या, कारण आता सरकाराचं तुमच्याकडलं महत्त्वाचं काम संपलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी अट काय होती? तुमच्या घरी एकही सरकारी कर्मचारी नसला पाहिजे. तिसरी अट काय होती? एका घरातील 2 पेक्षा जास्त महिलेला लाभ मिळणार नाही. अशा बऱ्याचशा अटी आहेत. बरोबर आहे की नाही? मग त्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल, तर उगाच परेशान होऊ नका. हप्ता तुम्हाला पडणार नाही. कारण त्यांनी फॉर्म बरेचसे वगळलेले आहेत, ज्या महिला अटीमध्ये बसतायत त्या. कारण त्यांना आता पैसे द्यायचे आहेत ना, त्यामुळं फॉर्म वगळावेच लागणार. आता कुठे इलेक्शन आहे? बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा होता, ई-के-वाय-सी केली नाही. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून सरकार सांगत होतं, की ई-के-वाय-सी करून घ्या, ई-के-वाय-सी करून घ्या, ई-के-वाय-सी करून घ्या. तरी पण काही महिलांनी ई-के-वाय-सी केलेली नाही. तर अशा महिलांचे फॉर्म वगळले गेलेले आहेत आणि ई-के-वाय-सी तारीखही खूप दिवसापूर्वी संपलेली आहे. आता ई-के-वाय-सी वगैरे काहीही चालू नाही. त्यामुळे तुम्ही जास्त परेशान होऊ नका. मला काय करायचं नाही. मी जी आहे ती रिअल बोलणार. कारण आपल्या चॅनलचा उद्देशच आहे खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं सोप्या भाषेमध्ये. तिसरा मुद्दा असा आहे, की ई-के-वाय-सी केली पण चुकीची आहे. मित्रांनो, ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्वी केलेली होती आणि त्यांनी चुकीची केली. चुकीची केली म्हणजे काय केलं? ज्यावेळेस तुम्ही ई-के-वाय-सी करत होता, त्यावेळेस तिथे 2 ऑप्शन होते. एक तुमच्या घरी एखादा सरकारी कर्मचारी आहे की नाही? मग चुकून जर आहे केलं आणि तुमच्या घरी नाही, सरकारी कर्मचारी नाही आणि चुकून जर आहे टिक केलेलं असलं, तर ई-के-वाय-सी चुकली ना, तुम्हाला हप्ता पडणार नाही. कारण तुम्ही चुकीची माहिती सिलेक्ट केली. तसंच जर 4 चाकी वाहन तुमच्या घरी आहे की नाही, असा तिथं प्रश्न विचारलेला असतो. मग पुढं 2 ऑप्शन असतात, आहे, नाही. तुम्ही आहे वर टिक केलं आणि तुमच्या घरी नाही,
म्हणजे तुम्ही म्हणजे जे कोणी ई-के-वाय-सी केली त्याने बऱ्याच जणांनी घरी मोबाईलवर ई-के-वाय-सी केलेले आहेत. त्यांच्या के-वाय-सी चुकलेल्या आहेत. मग अशी के-वाय-सी दुरुस्त करण्याची तुम्हाला तारीख दिलेली होती 30 एप्रिल. तीही संपलेली आहे. म्हणजे एकंदरीत आता ई-के-वाय-सीची पण प्रोसेस संपलेली आहे. अटीमध्ये बसलेल्या महिला तर वगळलेल्याच आहेत. त्यामुळे आतापर्यंत जर तुम्हाला हप्ता पडलेला नाही, तर इथून पुढे पडण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण ई-के-वाय-सीची तारीख आता इथून पुढे कधी येईल, कधी ई-के-वाय-सी चालू होईल आणि या तिन्हीमध्ये आता जर फॉर्म वगळलेला असला, तर पुढे जे ई-के-वाय-सी करणार आहे, त्यामध्ये तुमचा फॉर्म येईल का नाही ह्याची गॅरंटी नाही. म्हणजे मला सांगायचं आहे, की आता जेवढे ॲक्टिव्ह लाडक्या बहीण योजने आहे लाडक्या बहिणी आहेत, त्यांचेच फॉर्म पुढे ई-के-वाय-सीला सिलेक्ट केले जातील, असं मला वाटतंय. ओके. तर मला वाटतं कळलेलं असेल, की लाडक्या बहिणीचा हप्ता तुम्हाला अगोदर पडत होता आणि आता का पडत नाही याची फक्त 3च कारणं आहेत. पटापटा सांगतो. तुम्ही अटीमध्ये बसत आहात, तर टेन्शन घेऊ नका. परेशान होऊ नका. हप्ता पडणार नाही. दुसरं ई-के-वाय-सी केली नाही. मित्रांनो, ई-के-वाय-सी केली नसली तर तुम्ही करून घ्यायला पाहिजे होते. आता ई-के-वाय-सी तारीख वाढली, तशी जर अपडेट आली, तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लगेच कळवली जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. त्याच्यानंतर ई-के-वाय-सी केली पण चुकीची केलेली आहे. हे एक तिसरा ऑप्शन होता. हे 3च ऑप्शन आहेत ज्यामुळे तुम्हाला हप्ते पडलेले नाहीत. तर मला वाटतं तुम्हाला सगळी माहिती कळालेली असेल. जर काही ई-के-वाय-सी बद्दल किंवा हप्त्याबद्दल काही नवीन अपडेट आली तर तुमच्यापर्यंत मी लगेच कळवेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.